पाहूयात पुढची बातमी। धनंजय मुंडेंच्या अडचणीत आता वाढ होण्याची शक्यता आहे। धनंजय मुंडेंनी 17 लाख रुपये घेतल्याचा आरोप केला जातो। आपल्या पतीला पुन्हा रुजू करून घेण्यासाठी पैसे घेतले। गृह विभागातले कक्ष अधिकारी ऋषिकेश कदम यांनी सुद्धा पैसे घेतल्याचा आरोप रंजना नागपूरकर यांनी केला। फिर्यादी रंजना नागपूरकर यांचे पती पोलीस विभागात 1997 मध्ये नोकरीवर असताना सूडबुद्धीनं रश्मी शुक्ला यांचे रायटर वामन तितरमारे यांनी संगनमत करून निलंबित करण्यात आलं। त्यांना पुन्हा सेवेत रुजू करून घेण्यासाठी एकूण 17 लाख रुपये 2 वेळा मागितल्याचा आरोप त्यांनी केला। धनंजय मुंडेची आम्ही मुंबई येथे ओबेरा हॉटेल समोर भेट घेतली। भेट झाली, त्यांनी पैशाची मागणी केली। धनंजय मुंडेंनी त्यांनी 25 लाख म्हटलं, आमच्याजवळ नाही जमले। आम्हाला त्यांनी 17 लाखात 2 इन्स्टॉलमेंट तरी चालेल, 8 लाख एक 9 लाख एक धनंजय मुंडेंनी आपल्या निवासस्थानी आमच्याकडून पैसे घेते। तर त्यामुळे आता धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता। या सगळ्या प्रकरणी काही चौकशी होते का हे पाहावं लागेल।